त्र्यंबकेश्वर एक पेशवेकालीन रचना, काळ्या दगडात कोरलेलं अद्वितीय मंदिर, जिथे प्रत्येक कोपरा एक कलाकृती आहे. इथे आहे कुशावर्त तीर्थ, जिथून गंगा गोदावरीचा उगम होतो. हे तीर्थक्षेत्र केवळ पवित्र नाही, तर तुमच्या आध्यात्मिक ऊर्जा क्षेत्राला संतुलित करतं. शुभ अशुभ ऊर्जा आत्मसात करतं, आत्म्याला निर्मळ करतं. याच कारणामुळे इथे घडतो कुंभमेळ्यासारखा महायोग, हजारो भक्तांच्या श्रद्धेचा महासागर. मंदिराच्या बाजूला दिसतो भव्य ब्रह्मगिरी पर्वत. आपल्याला आठवण करून देतो नाशिकच्या लालबागच्या राजाची. या परिसरातल्या प्रत्येक गोष्ट जणू त्याच्या प्रभावात. मंदिराजवळची मार्केट गजबजलेली, जुने लाकडी वाडे, रांगोळ्या आणि गाभाऱ्याच्या सुगंधात न्हालेली छोटी दुकानं. पावसाळ्यात तर ब्रह्मगिरीचं सौंदर्य अवर्णनीय. धुक्याची चादर, हिरवळ आणि वाऱ्याची थाप. एक खास फूड स्पॉट जिथून दिसतो गौतम कुंड. बाजूलाच निवृत्तीनाथ समाधी मंदिर, शांततेची अनुभूती देणारं. कधी काळी मोबाईल आणि सोशल मीडिया म्हणजे केवळ मनोरंजनाचं साधन होतं, पण आज त्याच सोशल मीडियावरून एक वेगळीच चळवळ सुरू झाली आहे. आजचा तरुण कनेक्टेड आहे, पण केवळ बाहेरील जगाशी नाही, तर आपल्या अंतर्मनाशी, आपल्या मुळाशी. इंस्टाग्रामच्या रील्समधून ते ध्यानधारणेचे व्हिडिओ, यूट्यूबवरची गीता प्रवचने आणि व्हॉट्सॲपवरून पाठवले जाणारे मंत्र, ही सगळी माध्यमं आता अध्यात्माची दार उघडू लागली आहेत. आणि या नव्या अध्यात्माच्या मार्गावर जे ठिकाण तरुणांना सर्वाधिक आकर्षित करतं ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे तीर्थस्थान, जिथून गोदावरी उगम पावते आणि जिथे देव आणि भक्तामधली ओळख नव्याने जुळते. त्र्यंबकेश्वरमध्ये तरुण येतात आता केवळ फोटोसाठी नाही, ते येतात मौनात बसण्यासाठी, कुशावर्त कुंडात मन शुद्ध करण्यासाठी आणि देवत्वाला जवळून अनुभवण्यासाठी. कदाचित आधी यांना मंदिरं कंटाळवाणी वाटत होती, पण आता तेच मंदिर त्यांना आधार देत आहे. कॅमेरामधून त्यांना भक्ती सापडते आहे आणि हेडफोनमधून त्यांना शांती ऐकू येते आहे. सोशल मीडिया म्हणजे डिस्ट्रॅक्शन असू शकतो, पण आजचा तरुण त्याच माध्यमातून शांतीचा मार्ग शोधतो आहे. त्र्यंबकेश्वर फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तरुणांच्या आध्यात्मिक जागृतीचं जिवंत प्रतीक आहे. शब्द, स्क्रीन आणि मंत्र यांच्यामधून नव्या पिढीचा आत्मशोध आता इथे सुरू होतो, त्र्यंबकेश्वरात.